अगेन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शुभ्रित प्रोडक्शन्स मध्ये। सो आज आपण निघालो अलिबागला। आम्ही चाललोय अलिबाग इथे म्हात्रे फार्म हाऊस। तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करा। सो आता आपण पोहोचलोय अलिबागला। तुम्ही बघू शकता की आमच्या विलाच्या वर खूप छान ग्रीनरी आहे। सो कोमल आणि मी आता एंट्री करतोय। चला मग। खूप सुंदर विला आहे। तुम्ही बघू शकता की इथून खूप छान म्हणजे असं निसर्ग दिसतो। मी बघू शकता किती मोठा हे पॅसेज आहे। यू कॅन कम अँड वॉच विथ मी, कम अँड एन्जॉय, कम कम। ही खूप छान पॅसेज आहे। वर पण आपण रात्री गप्पा मारू शकता, आपली महफिल बसू शकते, खूप एन्जॉयमेंट्स आहेत, गाणी गाऊ शकता, बरेचसे आपले पिकनिक ॲक्टिव्हिटीज आहेत कर्नाटकची। आपण इथे फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतो। इट्स व्हेरी 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 नाईस अँड ब्युटिफुल प्लेस। सो कम एन्जॉय विथ अस। पुढे पुढे आपण बघूयाच काय आपण धमाल करतोय ते। कम फ्रेंड्स। रितिशा पण मस्त एन्जॉय करते, रिलॅक्स आहे रितिशा पण। खूप छान आहे ही रूम। स्वच्छ आहे, छान मेंटेन पण केली आहे ही रूम। वॉशरूम पण छान आहे, क्लीन आहे, हायजीन पण आहे। रितिशा कसं वाटतंय? फ्रेंड्स बघू शकता क्लायमेट खूप सुंदर आहे आणि आमची टीम आहे ना पूर्ण सज्ज झाली आहे एन्जॉयमेंटसाठी। आणि आमच्या टीमची आहे ना आज एक थीम आहे, तर तुम्ही बघू शकता, आपण जाणून घेऊ शकता त्यांच्याकडून ते सगळे व्ह्यूज त्यांचे। सो फ्रेंड्स बघू शकता प्रत्येकाच्या टी शर्ट वर आमच्या काय लिहिलेलं आहे, तुझी माझी यारी खंडलेली दुनियाला नाही। चला चला तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा। निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, झिरमिर पाऊस धार, भिर करी मदनाचा वार, येना सजना येना,
निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना बघू शकता नॉनव्हेज डिशमध्ये आहे फ्राय पॉम्फ्रेट, स्वीटमध्ये गुलाबजामुन, सोलकढी, प्रॉन्स करी आहे, भाकरी आणि भात आहे. सगळेजण असं छान आस्वाद घेतात नॉनव्हेज डिशचा. पण जाणून घेऊया आमची फ्रेंड मानसी कडून तिचे व्ह्यूज. मानसी, कसं लागतोय जेवण? खूप छान. आता मी फर्स्ट टाइम ट्राय करते. खूप छान. फ्रेंड्स, आता संध्याकाळ झाली आहे, तर थोडीफार आमचं प्लॅनिंग झालं आहे की जवळपासचे काही साईट सीइंग्स करून येऊया. तर आता तुम्ही पण आमच्यासोबत चला. इकडे जवळ खूप छान आहेत साईट सीइंग, तर सगळ्यांसोबत आपण एन्जॉय करूया. चला. फ्रेंड्स, आता आपण आलो आहोत मांडवा बीचकडे. बघू शकता छान असा निसर्ग दिसतो आपल्याला इथे. हाय फ्रेंड्स, यू कॅन सी आय कम टू मांडवा बीच. व्हेरी गुड नेचर आणि लोक आली आहेत त्यावेळेस. आत्ताच्या वेळेचं महत्त्व म्हणजे लोक सनसेट पॉईंट असं इथे म्हटलं जातं. सनसेट पॉईंट बघण्यासाठी इथे आम्ही आलो. फ्रेंड्स, आपण बघू शकता बीचवर एक छोटीशी शंख आहे, जिवंत आहे ते. आणि यू कॅन सी की त्याच्यावर आहे ना सनसेटचे काही रेज सनचे पडले आहेत. म्हणजे कॅमेऱ्यातून मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता की शंखाच्या पुढील भागात किती शाईन होते. पूर्ण असं गोल्डन शॅडो आहे. आणि तुम्ही बघू शकता की त्याने आपला रस्ताही कसं बनवला आहे. म्हणजे जिथून तो स्टार्ट केला त्याने, वाळूमधून जो आला तिथून त्याने बघा हा रस्ता तुम्ही बघू शकता त्याने कसं बनवलेला आहे ते. सो इट्स रिअली अमेझिंग अँड व्हेरी ब्युटिफुल टू सी दिस. मस्तपैकी आम्ही डिनरचा आस्वाद घेतो आहे. सगळे कसे एन्जॉय करतायत. खूप यमी डिनर आहे. सो चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, खीर, सोलकढी, भाकरी, भात. फ्रेंड्स, यू कॅन सी द डिनर वेज मेनू. दाल, राईस, पापड, सोलकढी आहे, खीर आहे, भेंड्याची भाजी आहे, छोले मसाला आहे, लोणचं आहे. ग्रेट, कूल मेनू. सर, हे तुम्ही फार्म हाऊस म्हणजे कधी एस्टॅब्लिश केलं? हे चालू होऊन आम्हाला 1 वर्ष झाले आत्ताच. लास्ट जूनमध्ये मी ओपनिंग केलेलं त्याचं आणि या जूनला 1 वर्ष झालं. ही संकल्पना तुम्हाला कशी आली, म्हणजे तुम्ही कसं क्रिएट केलं? ॲक्च्युली मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. सो माझं इन फ्युचर प्लॅन हाच होता. सो योगायोग कोविडमध्ये मी घरी आलो, त्याच्यामुळे चालू केलेलं आहे ते मी त्यावर. आणि सर, तुमचं सीझन म्हणजे कधी असतं? आता तर रोरो चालू झाली आहे, त्यामुळे आमचं 12 महिने सीझन चालू आहे. फक्त पावसाळ्यात थोडं फ्लॅग होतं सीझन, श्रावण वगैरे असल्यामुळे. गणपतीनंतर रेग्युलर चालू होतात फेस्टिवल.
ओके. आणि मग फूड तुम्ही कशा प्रकारे म्हणजे आपल्याकडे फूड हे निवळ फक्त घरगुती फूड असतं, बाहेरचं काहीच नसतं. व्हेज, नॉनव्हेज, फिश थाली, प्रॉन्स करी वगैरे सगळं घरगुती आपण जे घरी असतं तेच प्रॉपर असतं. बाहेरचं काहीच नसतं, एक्स्ट्रा आयटम काहीच नसतं. फ्रेंड्स, ह्याची गॅरंटी मी देऊ शकते आणि आमची पूर्ण टीम पण. जेवण खूप टेस्टी आहे. तुम्ही व्हेज ट्राय करा किंवा नॉनव्हेज ट्राय करा, पण खूप टेस्टी आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला जर बुकिंग करायचीच असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. विपुल म्हात्रे सर अवेलेबल असतात. तर तुम्ही तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स, तुमचे ऑफिस फ्रेंड्स जरी असतील तुम्ही त्यांच्यासोबत एक नाईट आऊटसाठी येऊ शकता. Friends, so this is our second day of our picnic. Morning vibes. खूप छान वाटतोय म्हणजे सकाळी उठल्यावर शांत असं वातावरण. सो आता आम्ही काहीच वेळात इथून निघणार आहोत. विश यू ऑल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सगळे सज्ज झाले आहेत आता मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला. मस्त छान गरमागरम मॅगी इथे आणली आहे. रितिशा, अर्शिन अँड कोमल स्टार्टिंग विथ द ब्रेकफास्ट. कसं वाटतं मॉर्निंग ब्रेकफास्ट? खूप छान, टेस्टी. रितिशा, अर्शिन, टेस्टी. अशा प्रकारे आता आम्ही निघालो इथून. खूप एन्जॉय केलं, खूप धमाल मस्ती केली. आपण भेटूया. टिल देन बाय, टेक केअर.